अनेकदा असं होतं नाही का की आपल्याला कोणाशी तरी बोलावंसं वाटतं, पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हेच कळत नाही. तर आज आपण याच प्रश्नावर एक भन्नाट उपाय बघणार आहोत. अनोळखी व्यक्तींशी एकदम आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात कशी करायची याच्या काही खास ठरलेल्या पद्धती आहेत. चला त्यांचं विश्लेषण करूया. मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. जे संभाषण एकदम सहज उत्स्फूर्त वाटतं ते खरंच असं तयार केलेलं असू शकतं का? हां, आज आपण याच कल्पनेचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. म्हणजे विचार करा की लोकांशी बोलण्यासाठी काही ठरवलेल्या स्क्रिप्ट्स किंवा एक सेट पॅटर्न असू शकतो का? इंटरेस्टिंग आहे नाही का? चला तर मग सुरुवात करूया. आपण काय करणार आहोत? आपण 4 वेगवेगळ्या जागा घेणार आहोत केस स्टडी म्हणून. म्हणजे रस्त्यापासून ते थेट जिम, योगा क्लास आणि अगदी पुस्तकांच्या दुकानापर्यंत प्रत्येक ठिकाणी कोणती ट्रिक वापरायची ते बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्या युक्त्यांमागे काही कॉमन प्रिन्सिपल्स आहेत का, काही मूळ तत्त्व आहेत का, तेही समजून घेऊ. ओके, तर आपली पहिली केस स्टडी आहे रस्ता. म्हणजे रस्त्यावर भेटणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण कसं सुरू करायचं. इथली पद्धत ना खूपच मजेशीर आहे. एक अगदीच वेडा किंवा अनपेक्षित प्रश्न विचारायचा. याला एक भारी नाव दिलंय, कॉफी शॉप गॅम्बिट. आयडिया एकदम सिंपल आहे. एक साधा पण थोडासा विचित्र वाटेल असा प्रश्न विचारायचा आणि बोलण्यासाठी एक संधी तयार करायची. यामागचा मुख्य हेतू काय, तर समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात जे नॉर्मल विचार चालू आहेत ना, ते ब्रेक करायचे आणि त्यांना आपल्याशी बोलायला भाग पाडायचं. तर मग ही पद्धत नक्की काम कशी करते? चला स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली स्टेप, कॉफी शॉपसारख्या एकदम कॉमन जागेबद्दल एक साधा प्रश्न विचारा. दुसरी स्टेप, ते जे काही उत्तर देतील त्यावरच पुढचा प्रश्न विचारा. समजा, अच्छा मग ते तुमचं फेवरेट कॉफी शॉप आहे का? आणि तिसरी स्टेप, तिथून मग त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, म्हणजे संगीत किंवा अजून काही, यावर बोलून संभाषण एकदम नॅचरली पुढे घेऊन जायचं. हे जे वाक्य आहे ना, यात या पूर्ण पद्धतीचं सार आहे. विचार करा जरा, आपण कॉफी शॉपच्या समोरच उभे आहोत आणि तरीही विचारतोय की कॉफी शॉप कुठे आहे. हा जो एक अनपेक्षित खेळकरपणा आहे ना, तो समोरच्याला एकदम गोंधळात टाकतो, चेहऱ्यावर हसू आणतो आणि बस संभाषणासाठी एक दार उघडलं जातं. ठीक आहे, आता पुढच्या जागेकडे जाऊया. आणि ही जागा थोडी चॅलेंजिंग आहे. जिम. जिममध्ये कसं असतं, सहसा सगळेजण आपापल्या वर्कआउटमध्ये पूर्णपणे बुडालेले असतात नाही का? पण इथे एक वेगळीच पद्धत वापरायची आहे. आणि ती म्हणजे एक खेळकर आव्हान द्यायचं. आता बघा, नॉर्मली जिममध्ये काय होतं, लोक शांतपणे येतात, आपला व्यायाम करतात, निघून जातात. पण ही जी पद्धत आहे ना, ती पूर्णपणे वेगळी आहे. ती खेळकर आहे, समोरच्याला गुंतवून ठेवते आणि एका चॅलेंजमुळे त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करते. म्हणजे तो जो नेहमीचा शांत पॅटर्न असतो ना, तो पूर्णपणे मोडला जातो. ही पद्धत 4 स्टेप्समध्ये काम करते. स्टेप 1, मशीनवर वर्क इन करण्याची परवानगी मागायची. स्टेप 2, एक मजेशीर बेट लावायची, म्हणजे पैज. मी तुझं वजन उचलतो, तू माझं उचल, असं काहीतरी. स्टेप 3, त्यांचं हलकं वजन उचलताना मुद्दाम असं दाखवायचं की खूप त्रास होतोय, म्हणजे थोडा विनोद निर्माण होतो. आणि चौथी, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, नंतर भेटू असं म्हणून निघून जायचं. याने एक रहस्य, एक मिस्ट्री तयार होते. मग प्रश्न येतो की ह्या पाहिजेचं बक्षीस काय असणार? तर ते आहे म्हणे एक पर्सनल ट्रेनिंग सेशन. पण खरं सांगायचं तर हे फक्त एक निमित्त आहे. कशासाठी? तर संभाषण पुढे चालू ठेवण्यासाठी. या ट्रिकमुळे काय होतं की बोलायला एक एकदम नॅचरल आणि मजेशीर कारण मिळतं. चला, आपली पुढची केस स्टडी आहे योगा क्लास. आणि याला टार्गेट रिच असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर जिथे संभाव्य संधी जास्त आहेत अशी जागा. आणि इथली युक्ती आहे ना, ती आहे आत्मनिंदात्मक आत्मविश्वास. इंटरेस्टिंग आहे ना? आता आत्मनिंदात्मक विनोद म्हणजे काय, तर स्वतःचीच थोडी मस्करी करणं. पण याचा अर्थ कमीपणा दाखवणं अजिबात नाही. उलट स्वतःवर हसण्यासाठी ना प्रचंड आत्मविश्वास लागतो. आणि हाच आत्मविश्वास दाखवून समोरच्या व्यक्तीच्या मनात कुतूहल निर्माण करणं, हाच या पद्धतीचा खरा उद्देश आहे. याची प्रोसेस अशी आहे. पहिलं, क्लासला थोडं लवकर जायचं आणि आपली मॅट आपल्याला ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्या जवळ टाकायची. दुसरं, एक स्वतःवरच विनोद करायचा, जसं की मला हे फारसं चांगलं जमत नाही, माझ्यावर हसू नका हा. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, क्लास संपेपर्यंत एकदम शांत राहायचं, काहीच बोलायचं नाही. आणि चौथं, क्लास संपल्यानंतर अनुभवाबद्दल बोलायला परत जायचं. आणि या पद्धतीचा रिझल्ट काय असेल हे ह्या वाक्यात इतकं छान मांडलंय. म्हणजे एका छोट्याशा संवादाची सुरुवात एकत्र व्हीटग्रास ज्यूस पिण्यापर्यंत पोहोचू शकते. हा एक असा खेळकर मार्ग आहे जो दाखवतो की संभाषण कसं एकदम नॅचरली पुढे जाऊ शकतं. ओके, आता वळूया आपल्या शेवटच्या केस स्टडीकडे.
आणि ती जागा आहे पुस्तकांचं दुकान. इथली स्ट्रॅटेजी आहे निरीक्षणातून म्हणजे ऑब्झर्वेशनमधून संवाद सुरू करणे. हे वाक्य खूप मजेशीर आहे. म्हणजे ज्यांना बारमधला गोंधळ आवडत नाही त्यांच्यासाठी पुस्तकांचे दुकान एक परफेक्ट जागा आहे. यातून हेच समजतं की इथे आपल्याला कदाचित असे लोक भेटतील जे थोडे शांत, विचार करणारे असतील. तर इथे ऑब्झर्वेशनची कला म्हणजे निरीक्षणाची कला खूप महत्त्वाची ठरते. एकदम डिटेक्टिव्हसारखं पाहावं लागेल की ती व्यक्ती कोणत्या सेक्शनमध्ये आहे, बिझनेस, नॉवेल्स, त्यांच्या हातात नेमकं कोणतं पुस्तक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पुस्तक त्यांच्या आवडींबद्दल किंवा त्यांच्या आयुष्यातल्या कोणत्यातरी समस्येबद्दल काही सांगताय का. मग ट्रिक काय वापरायची? तर आपण जे काही ऑब्झर्व्ह केलंय त्याच्या आधारावर एक स्टेटमेंट करायचं किंवा एक ओपन एंडेड प्रश्न विचारायचा. यामुळे काय होतं, त्यांना त्यांच्या सगळ्यात आवडत्या विषयावर बोलायची संधी मिळते आणि तो विषय म्हणजे ते स्वतः. आणि मग काय, संभाषण आपोआप सुरू होतं. तर मग या सगळ्या उदाहरणांवरून आपण काय शिकलो? चला आता ह्या सगळ्या पद्धतींमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत का, काही समान धागे आहेत का ते शोधूया आणि त्यामागची मूळ तत्व काय आहेत हे समजून घेऊया. इथे ना कम्फर्ट स्टोरी नावाची एक भारी संकल्पना सांगितली आहे. याचा अर्थ काय, तर प्रत्येक परिस्थितीसाठी आपल्याकडे आधीच तयार असलेली एक कथा किंवा एक पद्धत. जर अशा 5-6 पद्धतींवर आपण मास्टरी मिळवली आणि त्या वारंवार वापरल्या तर ऐनवेळी काय बोलायचा हा जो गोंधळ उडतो ना तो उडत नाही आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. या सगळ्या युक्त्यांना जोडणारी एक सिस्टीम आहे. पहिलं तत्व निरीक्षण, जसं आपण पुस्तकांच्या दुकानात बघितलं. दुसरं खेळकर विनोद, जसं योगा क्लासमध्ये स्वतःचीच मस्करी करणं. तिसरं उत्सुकता निर्माण करणं, जसं जिममध्ये नंतर भेटतो म्हणून मिस्ट्री तयार करणं. आणि चौथं मोकळे प्रश्न विचारणं, ज्यामुळे साधं बोलणं एका खऱ्या संभाषणात बदलतं. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, कोणाशी तरी नातं जोडण्यासाठी असा एक ठरलेला फॉर्म्युला बेस्ड दृष्टिकोन वापरणं ही खरंच एक गुरुकिल्ली आहे की मग हे सगळं प्रामाणिकपणाच्या आड येतं? हा एक अडथळा आहे का? यावर नक्की विचार करायला हवा.